नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जी कथा आहे द पाम खांबेटे यांची आणि कथेचं नाव आहे माझा दुष्ट वैरी। द पाम खांबेटे यांच्या बायकांचं गुपित ह्या कथा संग्रहातनं मी ही कथा घेतली आहे आणि ही कथा वाचायला मला परवानगी दिली त्याबद्दल मी खांबेटे कुटुंबियांचे मनापासून आभारही मानतो। मित्रांनो, सुरू करूया द पाम खांबेटे लिखित माझा दुष्ट वैरी। पण तत्पूर्वी एक नेहमीसारखं नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारचं घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन आहे, ते प्रेस करा म्हणजे मी चॅनलवर कथा अपलोड केली की तुम्हाला ताबडतोब त्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातले तुमच्या मोबाईलवर आणि तुम्हाला तात्काळ त्या कथेचा आनंद घेता येईल, आस्वाद लुटता येईल। चला सुरू करूया द पाम खांबेटे लिखित माझा दुष्ट वैरी। खरं सांगतो तुम्हाला, पावसाळा सुरू झाला ना की माझ्या पोटात गोळाच उठतो। आता ह्या पावसाळ्यात कसली नवी आपत ओढवणार आहे या भयानं माझा सारखा थरकाप होत राहतो। गेल्या कित्येक वर्षात मला एकही पावसाळा असा आठवत नाही की ज्यात पावसामुळे माझ्यावर काही ना काही संकट ओढवलेलं नाही। फार पूर्वीपासूनची हकीकती नाही सांगत मी तुम्हाला, गेल्या 2 पावसाळ्यातल्या कहाण्या तेवढ्या सांगतो। मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात असं म्हणतात ना, म्हणून आजपर्यंत ह्या गोष्टी मी कोणाकडे बोललो नव्हतो। पण आता मात्र अधिकाधिक असह्य होत चाललेल्या माझ्या दुर्दैवाचं दुःख उघडपणानं सांगितल्याखेरीज मला राहवतच नाहीये। आता गेल्या पावसाळ्यातली गोष्ट सांगतो। त्या दिवशी संध्याकाळी मी सचिवालयातून थकून भागून चर्चगेटला येत होतो। रोजच्यापेक्षा बरंच जास्त काम करून मी थकलो होतो। रोज मी दिवसभरात सरासरी 2 फायली इकडून तिकडे नेऊन टाकतो, पण त्या दिवशी मला 4 फायली इकडून तिकडे नेऊन टाकाव्या लागल्या। त्याशिवाय एका रिपोर्टची समरी काढून द्यायची होती, ती दुसऱ्या एखाद्या कारकुनाकडून करून घ्यावी म्हणून मी 4 तास दगदग केली। पण शेवटी सचिवालयातले कारकुन ते सगळे एक जात काम चुकार, तुम्हाला सांगतो ते आपली स्वतःची कामं दुसऱ्यावर ढकलल्या गर्क। मला कोणी दादच देईना। तेव्हा आपला मीच बसलो, तब्बल 15 मिनिटं खपलो आणि 7 ओळींची समरी काढून दिली। एका दिवशी इतकं काम सवयच नाही ना, त्यामुळे संध्याकाळी मी फार थकलो होतो आणि म्हणून मी मंद मंद पावलं टाकत स्टेशनकडे चाललेलो होतो। वाटेत एकाएकी विजा चमकायला लागल्या, जोराचा वारा सुटला, अचानक पाऊस सुरू झाला। त्या दिवशी मी सकाळी घरातून बाहेर पडलो तेव्हा चक्क ऊन पडलेलं होतं, पावसाचं लक्षण काही दिसत नव्हतं। तरीही सावधगिरीची खबरदारी म्हणून मी छत्री बरोबर घेतलेली होती। आता हे बघितल्यावर सौभाग्यवती हसून कुचेष्टेनं म्हणाली होती, अहो चांगलं ऊन पडलंय, छत्री कशाला हवी आहे? तरी सुद्धा मी शहाणपणानं तिकडं काही लक्ष दिलेलं नव्हतं। आता पाऊस कोसळायला लागल्यावर मला सौभाग्यवतीचं ते दुपारचं कुचेष्टेखोर हास्य आठवलं आणि घरी गेल्यावर माझ्या दूरदर्शीपणाची, तिच्या खुळेपणाची कबुली तिच्याकडून वसूल करायची मी निश्चय करून टाकला। सौला खुळी ठरवायची संधी मिळाली या आनंदात मी शीळ घालत पुढे पाऊल टाकलं आणि त्याच क्षणी एक अनपेक्षित अपघात घडला। पाऊस समोरनं येत होता त्यामुळे मी छत्री पुढे धरली होती, वाकून वाऱ्या पावसाला तोंड देत चाललो होतो। अर्थात मला समोरचं काही दिसत नव्हतं ना, मधून मधून छत्रीवर करून समोरनं कोणी येतोय का याची मी खात्री करत होतो। पण नेमक्या त्याच दुष्ट क्षणाला मी छत्री वर केली नव्हती। मी पाऊल पुढे टाकलं आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीवर मी आदळलो। छत्री वर उचलतो तेवढ्या जोराचा वारा सोसाट्यानं घोंगावत माझ्या जवळनं गेला। त्या वाऱ्याच्या वेगानं छत्री एकदम उचलली गेली, ओढली गेली आणि नुकताच मी ज्या व्यक्तीवर आपटलो होतो तिच्याच अंगावर मी पुन्हा दांड दिशेने आदळलो। डोळे फुटलेत मेल्याचे, मुद्दाम पुन्हा पुन्हा धक्के मारतोय मेला असं ती व्यक्ती कडाडली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एका बाईवरच आदळलोय। मी चमकून त्या बाईकडे नजर टाकली, काबदेशीने डोळेच मिटून घेतले। बाई होती 25च्या आतली, पण तिचा अवतार मात्र बघण्यासारखा, खरं सांगायचं तर न बघण्यासारखा होता। अरुंद कपाळ, बडबटीत डोळे, जाड भिंगाचा चष्मा, नाक नकट, पुढे आलेले दात आणि बहुधा त्यांना घाबरून पार मागे पळालेली हनुवटी अशी तिची चर्या। चेहऱ्यावर जाड जाड थरांची रंगरंगोटी केली होती आणि ती पावसानं भिजून ओघळत होती।
या तिन्ही सांजेच्या वेळेला असलं रूप बघताच मी भेदरलो. भूत भूत ओरडायच्या बेतात होतो. पण ते भूत जेव्हा मला शिव्या द्यायला लागलं तेव्हा माझे ते भयार्थ शब्द आतल्या आत जिरले. माफ करा, मी चुकून आपटलो. पुटपुटत मी पुढे सटकलो. तिच्या उघड्या छत्रीकडे त्या क्षणी माझं लक्ष गेलं. छत्रीवर पांढऱ्या शुभ्र अक्षरात सुनेत्रा साखरदे असं नाव रंगवलेलं होतं. माझी क्षमा याचना ऐकून सुनेत्राबाईंचं काही समाधान झालेलं नव्हतं. ती तारस स्वरात तणतणतच होती. तरुण मुली दिसल्या की यांच्या मावालीगिरीला ऊत येतो मेला. दिसतात कसे साधे भोळे, साळसूद, साम अगदी. अधिक जोराचा पाऊस सुरू झाला त्यामुळे फारसे लोक गोळा काही झाले नाही. काय झालं काय झालं असं विचारत एक तरुण मात्र पुढे आला. तरुण मुलीची कैवार घ्यायची संधी तो साधणार होता. पण सुनेत्राबाईकडे नजर जाताच एकाएकी छातीत कळ आल्यासारखा माटदिशी खालीच वाचला तो. मग मी घरी गेलो. तिन्ही सांजेच्या वेळी पावसाच्या काळोखात मी कुठलं भयप्रद दृश्य बघितलं याचं वर्णन मी सौभाग्यवतीला भयनिर्देशक शब्दांनी चांगलं रंगवून सांगणार होतो. पण कपडे काढून हातपाय धुवून मी चहा प्यायला बसलो. मात्र चहाचा कप माझ्या पुढ्यात ठेवून सौभाग्यवतीनं आपल्या भाचीच्या आते बहिणीच्या मावस नणंदेची कसली तरी लांब लचक हकीकत सांगायला जी सुरुवात केली ती काही केल्या कुठं संपेना. मी आपला हकीकत ऐकत राहिलो विमनस्कपणे. माझी ती मनस्थिती तिला जाणवली असावी. ती मध्ये संशयानं म्हणाली, काय हो कसला विचार करताय? तिला संध्याकाळची गोष्ट सांगायचा माझा उत्साह यवना विरला होता. मी म्हटलं नाही कुठे कसला काय नाही विचार करत मी. खोटं बोलू नका. काहीतरी चाललंय तुमच्या मनात. माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये तुमचं. आपल्या बोलण्याकडे नवऱ्याचं लक्ष नसतं हा प्रत्येक बायकोचा प्रत्येक नवऱ्यावर सनातन आरोप आहे. या आरोपाचा इन्कार करण्यात अर्थ काही नव्हता. मी आपला तिरसट स्वरात म्हणालो, जय ग उगाच काहीतरी काय. यावर अधिक वाद न घालता ती आपल्या भाचीच्या आते बहिणीच्या मावस नणंदेची हकीकत मला हव्यासानं पुढे सांगायला लागली. त्या रात्री मला भयंकर स्वप्न पडलं. मी मुसळधार पावसातून आफ्रिकेच्या जंगलात हिंडत होतो. एक नदी पार करून मी काठावर आलो. पुढे चालायला लागलो. तेवढ्याच समोर माझ्या वाटेवर एक वाघीण बसलेली दिसली. ती वाघीण माझ्याकडे बघून डारकाळ्या फोडत होती आणि मी आत्ते बहिणीची मावस नणंद अशी मधून मधून गर्जना सुद्धा करत होती. परत नदी ओलांडून दुसऱ्या तीराला जावं असा भयाक्रांत विचार करत मी पाठ फिरवून सुटलो पळत. काठावरनं मी नदीत उडी टाकणार इतक्यात पाण्यातनं एक भयंकर सुसर वर आली आणि मेल्या असा उद्गार काढत तिने आपला जाबडाच उघडला. अक्रूर जाबडा तो. मी भयानं जागच्या जागी लटपटत उभा राहिलो. ती सुसर वर आली. छत्रीच्या दांड्यानं मला वाघिणीकडे ढकलायला लागली. ती सुनेत्रा साखरदे हे मी ओळखलं. मी कळवळलो. घाबरून अर्धा मेला झालो. छत्रीचा दांडा चुकवायला लागलो आणि सुनेत्रा साखरदे, अगं असं कसं काय करतेय सुनेत्रा साखरदे असं ओरडत जागा झालो. धडधडून घाम फुटला होता अंगाला. छाती धडधडत होती. डोळे उघडून बघतो तर दिवा लागला होता. सौभाग्यवती शेजारी उठून बसली होती. माझ्याकडे जळजळीत दृष्टीनं बघत होती. मी डोळे उघडलेले बघताच ती फुणफुणल्या स्वरात उद्गारली, काय हो कुणाकडे साखर मागत होतात? मी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिलो. चौ पुढं कारवाजली, सुनेत्रा साखर दे, सुनेत्रा साखर दे. असं काय करतेय सुनेत्रा साखर दे? हे असं लाडी गोडीनं कोणाशी बोलत होता? कोण आहे सुनेत्रा? कुठं भेटली? कधी भेटली? कशी भेटली? का भेटली? असल्या वयात हे थेर शोभतायत का? बोला की गपका. प्रत्येक वाक्यासरशी बायकोचा स्वर चढत होता. संताप वाढत होता. तिचं हे अनपेक्षित बालंटे ऐकून मी पुरता थिजलो. मग संध्याकाळची सगळी हकीकत मी तिला सांगितली आणि नुकतंच पडलेलं स्वप्नही सांगितलं. पण तिची मुळी समजूतच पटली नाही. साखर दे हे आडनाव आहे हेच आधी तिला काही गेल्या पटेना. मी कळवळून म्हणालो, अगं अत्तर दे हे आडनाव नाही का ऐकलं तू? अत्तर दे म्हणून एक मोठा लेखक सुद्धा आहे. जसं अत्तर दे हे आडनाव तसंच हे एक आडनाव साखर दे. उगाच आता खोटी संपादनी करू नका. मला ही सगळी गोष्ट तुम्ही आत्ता रचून सांगताय. अगं नाही, खरोखर असा प्रकार घडला का संध्याकाळी? हो, पण ही गोष्ट जर खरीच घडली होती तर घरी आल्याबरोबर लगेच का नाही सांगितलीत मला? एरवी कसं ऑफिसात कोणी एक पैसा खाल्ला किंवा अंकी टायपिस्ट तमक्या कारकुनाकडे बघून हसली असल्या गोष्टी कशा लगेच येऊन सांगतात?
मग आज ही गोष्ट का लपवली तुम्ही? अगं लपवायचा प्रश्नच नव्हता ना, पण कधी सांगणार सांग ना तू तुझ्या भाचीच्या आते बहिणीच्या मावस नणंदेची गोष्ट जी सुरू केली संध्याकाळी ती रात्री झोपेपर्यंत संपली नव्हती. मग म्हटलं जाऊ दे उद्या सांगू, पण त्यात मध्ये हे स्वप्न पडलं, त्यामुळे तुला आत्ता सांगावं लागलं ना. खोट आहे, साप खोट आहे, मला बनवू नका. ही टवळी सुनेत्रा कोण आहे ते मला आधी सांगा, तोवर मी तुम्हाला झोपू देणार नाही. सौभाग्यवती संतापली, धुसफुसली, फुणफुणली. मुलांना घेऊन मी माहेरी जाते, मग कुशाल घाला काय तो गोंधळ, इथपर्यंत राग्यानं म्हणाले आणि रडायला सुरुवात केली. ते असा हा त्या संध्याकाळचा आणि रात्रीचा प्रकार. दुसऱ्या दिवसापासून आमच्या घरात उद्वेगाचं आणि विषण्णतेचं वातावरण पसरलं. सौभाग्यवतीनं संतप्त आबोला धारण केला. स्वयंपाकघरात दाण 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 पावलं टाकताना आणि खाण 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 भांडी आपटताना जो काही आवाज होईल ना, तेवढा आवाज फक्त आमच्या घरात घुमायला लागला. मी अकारण अपराधीची मुद्रा करून मुकाट्यानं बाहेर आराम खुर्चीत बसून राहिलो. माझा शब्द नाही, तिचा शब्द नाही, सगळं कसं शांत, भकास, स्तब्ध, उद्विग्न आणि खिन्न. कित्येक दिवसांपर्यंत त्या दुष्ट प्रसंगाची कृष्ण छाया आमच्या घरावर पसरून राहिली होती. आता ही गतवर्षीच्या पावसाळ्यातली हकीकत. यंदा वेगळ्या तऱ्हेची चमत्कारिकच घटना घडली. गेल्या ऑगस्ट महिन्यातली गोष्ट तुम्हाला सांगतो. कित्येक दिवस सतत पाऊस कोसळत होता. रोज छत्री नेल्याशिवाय काही भागत नव्हतं. पावसानं भिजत ऑफिसात जायचं अगदी जीवावर येत असे, पण काय करणार, सारख्या दांड्या मारणं सुद्धा शक्य नाही ना. रविवारची सुट्टी आरामात घरी लोळून काढून मी एका सोमवारी कपडे करून ऑफिसला जायला निघालो. नकोच आज ती छत्रीची कटकट असं म्हणत मी दाराबाहेर पडलो, इतक्यात जोरात पाऊस सुरू झाला. तसाच मागे वळलो. दाराआडच्या खिळ्यावर लावलेली छत्री घ्यायला हात पुढे केला, बघतो तर खिळ्याला छत्रीच नाही. मी ओरडून म्हटलं, अरे बाई माझी छत्री कुठे गेली? सौ आतनं बाहेर आली आणि म्हणाली, अगं बाई पाऊस सुरू झाला वाटतं. मग काय उगाच गंमत म्हणून मी ओरडतो काय छत्रीसाठी? गेली कुठे इथली छत्री? अहो काल ना मी त्या छत्रीवाल्याकडे दुरुस्तीला टाकली ती. ताड्यांना नवीन तार बसवायला आणि तळाशी थोडं कापड फाटलं होतं, मग तिथे कप्पी लावायला दिली त्याच्याकडे. अगं मग कालच्या काल नाही का आणायची छत्री परत? वा रे वा, छत्री नीट दुरुस्त आहे का नाही हे बघायचं वास्तविक काम तुमचं. ते तर केलं नाही, वर उलट मलाच दम देतोय. अगं पण आता केवढा घोटाळा झालाय. अगदी ऑफिसात जायच्या ऐन वेळी हा पाऊस सुरू झाला. आता बाहेर कसा पाडणार? घरी राहिलो तर तूच ओरडशील राजा फुकट घालवता म्हणून. काही राजा फुकट घालवायला नको. ती दुसऱ्या खेळेवरची छत्री घ्या आणि जा आजचा दिवस. ती कुठली छत्री? ठीक आहे तिथे छत्री आहे, डोळ्यासमोर आहे, दिसत नाही का तुम्हाला? अरे म्हणजे ही बायकांची छत्री घेऊन जायचं मी. मग काय झालं, एखाद दिवस नेली तर? तुमच्याच ऑफिसातला तो कोण करमरकर का फडतरकर आपल्या बायकोची छत्री घेऊन येतो म्हणून तुम्हीच सांगत होतात ना. हो पण अगं आम्ही त्यामुळे त्याची थट्टा करतो ना. आता ही छत्री मी घेऊन गेलो तर लोक हसतील ना ग मला. हसेनात का? हसेनात का? तुम्हीच नेहमी म्हणत असताना की आपल्या मनाला जे योग्य आणि सोयीचं वाटतं ते करावं, मग त्याला लोक हसोत किंवा टवाळी करो. आपण लोकांच्या हसण्या बोलण्याची पर्वा करायची नाही हेच सांगता ना तुम्ही नेहमी. मग आता मी लोकांच्या थट्टेची पर्वा करतो हा आरोप काही मला सहन होण्यासारखा नव्हता. मी मुकाट्यानं छत्री घेतली, दांड दांड पावलं टाकत घराच्या बाहेर पडलो. रस्त्यावर येऊन छत्री उघडणार इतक्यात पाऊस एकदम साफ उघडलाच की. स्टेशनवर जाऊ पोचेपर्यंत ढग पांगून थोडं ऊन सुद्धा पडलं. उगा छत्री आणली असं झालं मला, पण ती घरी परत नेऊन ठेवायची यातायात करणं माझ्या जीवावर आलं. तेवढ्यात गाडी सुद्धा आली. गर्दीत घुसलो, गाडीत चढलो, एका बाकावर पटकन जागा पटकवली. पुढच्या स्टेशनवर एक बाई आमच्या डब्यात चढली. माझ्या समोरच्या बाकावर तिला जागा मिळाली. तिथं बसता तिचं लक्ष गेलं माझ्या छत्रीकडे आणि तेव्हापासनं ती छत्रीकडे निरखून आणि माझ्याकडे संशयानं बघायला लागली. ती बायकांची छत्री मी चोरून आणली असली पाहिजे असा भाव तिच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत होता. 2 स्टेशन गेल्यावर ती बाई उठली. माझ्या जवळची छत्री ती उचलली आणि निघून जायला लागली. मी तिला म्हटलं, का हो बाई कुठं काय? ती म्हटली, कुठं म्हणजे? मला इथल्या स्टेशनवर उतरायचं आहे. मी म्हणालो, ते ठीक आहे, पण तुम्ही खुशाल माझी छत्री घेऊन उतरताय, तुमची नाही आहे.
तुमची नाही, ही छत्री तुमची नाही, ही छत्री माझी आहे, माझी. ती बाई खंबीर स्वरात म्हणाली, हो तुमची कशी असेल छत्री? घरून निघताना ती मी आणली आहे, माझ्या मिसेसची छत्री आहे ती. डब्यातल्या सगळ्या लोकांच्या नजरा आमच्याकडे वळल्या. आता एक गमतीदार भांडण ऐकायला मिळणार ह्या आशेनं बरेच जण बसल्या जागेवरनं उठून आमच्या जवळपास गोळा झाले. मला तर शर्मेनं मेल्यासारखं झालं. बायकांच्या छत्रीसाठी भांडण, तेही एका बाई बरोबर. डब्याच्या पलीकडच्या बाजूला एक पोलीस उभा होता. तो पुढे झाला, तिथे येऊन म्हणाला, काय गडबड लावली? मी म्हटलं, अहो ही छत्री मी घरातनं निघताना घेऊन आलो, तर ह्या बाई म्हणतात की ती छत्री त्यांची आहे म्हणून. तो पोलीस आश्चर्यानं माझ्यावर नजर रोखून म्हणाला, अहो पण बायकांची छत्री दिसती नाही, तरी पण तुम्ही घेऊन निघालोय. अहो काय झालं, माझी छत्री काल मोडली. घरून निघताना जोराचा पाऊस आला म्हणून मग मी ही छत्री घेऊन बाहेर पडलो ना घरातनं. ती बाई हातवारे करत म्हणाली, काय बाहेर पडले ही छत्री घेऊन? माझी छत्री आहे ही. पोलीस तिच्याकडे वळाला आणि म्हणाला, कशावरनं म्हणतोय तुम्ही ही छत्री तुमची आहे? ती बाई निश्चितीच्या स्वरात म्हणाली, माझं नाव आहे या छत्रीवर आतल्या बाजूला, बघा उघडून, अनिता पारखी असं नाव रंगवलेलं आहे या छत्रीच्या आतमध्ये. पोलिसानं तिच्या हातातनं छत्री घेतली, उघडली. आतल्या बाजूला तिचंच नाव होतं, अनिता पारखी. त्या बाईनी छत्री घेतली, विजयी मुद्रेनं माझ्याकडे बघायला लागली. अहो मी तर फार गारठूनच गेलो. मी चाचरलो आणि म्हणालो, मी माझ्या बाजूला छत्री ठेवली होती, ती कुणीतरी उचलून नेली असावी बहुतेक. तर ह्या बाई माझ्या समोर येऊन बसल्या, तेव्हा त्यांनी स्वतःची छत्री तिथे ठेवली असावी, म्हणून मी ती छत्री माझीच आहे असं समजलो. ती बाई मान हलवून काहीतरी बोलायच्या बेतात होती, पण तेवढ्यात गाडी स्टेशनवर थांबली. त्या बाईला तिथेच उतरायचं होतं, त्यामुळे ती भराभरा गर्दीतनं वाट काढत उतरून निघूनही गेली. लोक माझ्याकडे बघून उपरोधानं हसले. आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्या पोलिसाला वाटत असावं असं दिसलं, पण बाई निघून गेली होती. तक्रार आता कोणाची शिल्लक राहिलेली नव्हती. त्यामुळे काय राव असं तुच्छतेनं बोलून तोही त्या स्टेशनवर उतरून गेला. संध्याकाळी ऑफिसातनं मी घरी यायला निघालो. अर्ध्या वाटेवर अचानक धुमधार पावसानं मला झोडपून काढलं. पुन्हा आमच्या स्टेशनवर उतरून घरी पोहोचेपर्यंत पावसात चिंब भिजून निघालो. मला तसा भिजलेला बघताच सौ ओरडली, अय्या किती भिजला तुम्ही, छत्री काय झाली तुमच्या जवळची? कपडे बदलता बदलता मी घरी माझ्या मानहानीची हकीकत तिला जरा जास्त रंगवूनच सांगितली. ती ऐकल्यावर सौ म्हणाली, मला सांगा ती बाई कशी होती? काळी, ठेंगणी, उंच नाकाची, चष्मा असलेली, केस पिकलेली, पांढरं शुभ्र पातळ नेसलेली अशी बाई होती का ती? मी म्हणालो, हो अगदी बरोबर वर्णन केलंस तू. तुला काय माहिती ती बाई? अहो ती अनिता पारखी, तिचीच छत्री ती. तिने बरोबर सांगितलं ना मग तुम्हाला. म्हणजे हा काय चमत्कार आहे? ती छत्री तुझी नव्हतीच? सौ खुदखुद वाचायला लागली आणि म्हणाली, नव्हती, बरं नव्हती. तुमच्या छत्री बरोबर मी माझी छत्री पण काल सकाळी दुरुस्तीला टाकली आहे. काल संध्याकाळी मी समाजात गेले होते ना, तिथून निघताना जोरात पाऊस आला. माझ्याजवळ तर छत्री नाही, मग काय करायचं हा विचार करत मी उभे होते. समाजाच्या अध्यक्षांबाईंनी माझी अडचण ओळखली आणि त्या म्हणाल्या की आपल्या चिटणीस आहेत ना अनिता पारखी, त्या छत्री विसरून गेल्यात, ती आता तुम्ही घेऊन जा, परत येताना घेऊन या. आता हीच बाई मेली नेमकी आज तुम्हाला अवचित गाडीत भेटेल याची मला तरी काय कल्पना? कल्पना कोणालाच नव्हती. पण ती छत्री कोणाची आहे हे मला सांगायचं नाही का आधी तू? छत्रीच्या आतल्या बाजूला तिचं नाव आहे हे सुद्धा मला ठाऊक नव्हतं. तिने सांगितल्याप्रमाणे ते नाव जेव्हा आत दिसलं तेव्हा मला धक्का बसला ना. म्हणजे सकाळी जाताना तुम्ही छत्री उघडली तेव्हा तुम्हाला आतमध्ये नाव नाही दिसलं तिचं? कसं दिसेल? सकाळी मी बाहेर पडता क्षणी पाऊस थांबला, त्यामुळे छत्री उघडायची गरजच नाही ना पडली मला. अय्या म्हणून सगळा घोटाळा झाला असं म्हणून सौ परत हसली आणि म्हणाली, एकंदरीत सगळी मज्जाच झाली म्हणायची. याचा मला संताप येतो तुम्हाला सांगतो. नवऱ्याचे असे हाल झाल्याच्या गोष्टी ऐकल्या की बायकांना त्याची मज्जा वाटते. आपल्या चुकीनं नवऱ्याला अकारण मनस्ताप सोसावा लागलाय याची काळी मात्र खंत बायकांना वाटत नाही. दुष्ट, नतद्रष्ट, आणि माफ करा बरं का, हे शब्द मी बायकांना उद्देशून नाही उच्चारले, हे त्या दुष्ट पावसाळ्याला उद्देशून आहे.
तुम्हाला सांगतो, एरवी जगात मला कोणीही शत्रू नाही. अहो, जगन्मित्र म्हणून माझा लौकिक आहे, पण पावसाळा हा मात्र माझा एकमेव वैरी ठरलेला आहे. काय त्या पावसाळ्याचं मी घोडं मारलंय हे त्याला ठाऊ बाबा. मित्रांनो, कशी वाटली कथा, माझा दुष्ट वैरी पावसाळा? कथा आवडली असेल पटकन कथा लाईक करून टाका. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. सबस्क्राईब करणं फुकट आहे. आणि हो, ते बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कथेचा पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मंडळी.